झालं परत झालं दिले माझं बरं वाटलं लगे बंद झालं ते दूर झालं दवाखान्याला 40,000 आले म्हटलं त्याला म्हणायचं हाय की दवाखाना तिथं त्याने शेवा म्हणजे ते शेवा प्रदीप यायचं कोणतं ते रोडला थोडं मोठा दवाखाना नाही पारिक होता आता मोठं झाले मोठे झालं हो आता मग ते तुमची चूक आहे हो तुम्ही मेहण्याला दिलो काही तुमच्यात किडा होता तुम्ही जिरून घडलो मागून आमच्या सासऱ्यानं म्हटलं की तिचे पोराचं आमचं तेव्हा ते दिलो आता ते एवढेच पैसे दिले ते व्याजासकट दिलं काय नाही नाही मग आता तेव्हा किती दिलो तुम्ही 50,000 लाख रुपये दिलो आता लाखात का होणारे भिंत होत नाही माझी झाटा होत नाही हो तेवढे तेव्हा दिले लाख रुपये त्यानं दिलं त्याचं काम भागलं नाही तेव्हा त्यानं शेत घेतलं हिर बांधलं तेवढं आता लाखामध्ये का होणारे भिंत होत नाही त्या काळात लाखमुळे आता 10 लाख झाले 10 लाख होते होते का नाही तेव्हा जशी जमिनीला किंमत पैसे नव्हती दिलो आता का बोलायचं आता आमच्या घरच्याला ते येडजमे फुकाचे त्यानं करोडपती झालं तुम्ही तर रोडपती झालो यांच्या जोर कमी आता ह्याने असं चालेल तर दुसऱ्या हमरी करत काय गेलं ना काय गेलंय हां शेत घेतलंय मग शेत घेतलं सगळं केलं सगळं झालं हो मला काय बुडीली ते आणि तुम्ही असं आता रोडपती झालो हो त्याचे त्याने करोडपती झालं तुम्ही रोडपती काय करे ना आपल्या रट्टे तर गेले की नाही मालक म्हटला की तू घाबरू नको बा नीट शेताकडे काम कर नसलं तर दुसरीकडे जा असलं तर ये जा म्हटलं म्हणून ते जागा सोडण्यात आला की मी भावाची चूक नाही ते भावाची चूक नाही तुमच्या किडा होता तुम्ही जिरून घेतो ते काय आता ते बोलून निघतंय भाव काय म्हणाल तुम्ही भावानं शेती केलं तुमच्या हां त्या काळी तुमची अंगठा त्या अभिघात आणि औषध देऊन म्हणा बरं ह्याला गायबच भोंगळ करून माझ्या भोंगळ करून चाच्याचं मटण दिशे नाही गावाकडे चाच्याचं मटण ते भाऊ कटिंग तुमच्याकडे तुम्हाला खाडगा मशीन तुम्हाला डायरेक्ट भावाला काय बोलल्यावर औषध तोड आहे का याला घरला का नडले का गाव नाही गाव मेलंय आमची बायको म्हणजे फायरी शेणाची नाही अजाबात द्यायचं नाही पहिले बाहेर हो म्हटली मेवण्याला म्हणा तर गाडीचं मसलं मेवण्याला म्हणा मग मेवणं आई ना मग ते तुमच्यात किडा होताय आता दिव त्याचं भागलं त्याचं भागलं अहो त्या काळात तुम्ही ट्रक ड्रायव्हर करोड तुम्ही कमी असतो ते सुलतानशी गुंजले सुलतानशी शून्य होतं शून्य ते माणसाकडे द्या आज करोड रुपये झाले ते माणूस तेच पैसे मिळवले स्वतःच सांभाळला असतो पैसे आज तुम्ही आज दिले आता माझ्या परवार दिल्यावर दिले शेवटला म्हणले दिले म्हणले देतो म्हटलं म्हणून दिले पण तेवढे तेव्हा पैसे वापरले ना आणि आता दिलं का नाही दिलं किती दिलं 90,000 90,000 म्हणजे आता भागतं तुमचं तेवढं तर आलं शे म्हणायचं हो ते नाही आलं 90,000 वर्षाचं मिळतं शेट काय हो 90,000 म्हणजे काय ते सांगा तेव्हा 90,000 दिलतो तुम्ही आमचं पोरानं का म्हणला पैसे मागायचे नाही म्हणला 90,000 आले ते म्हणला मग ते आमचे सासू का केली आहे 2 तोळे बोरमाळ होती परवारी लेखीला तिथे ते बंब उठले आता तिथं काय झालं गेलं तुम्हाला दिले आमच्या बायकोला दिले हे पैसा लिहा रेवून दाखवून दिले ते खरं सांगा बरं पैसा म्हणजे किती आहे काय पैसे किती म्हणजे मी पैसे सांगितलं 90,000 ते 90,000 नाही दुसरं किती आहेत 40,000 होते दवाखान्यात घातलं ते 40,000 असून दुसरे बाकीच्या तिकडे दिले मेवण्याकडे येते ते म्हणून आता वरी प्लॉट घेतले नाही प्लॉट घेतला का त्याच्या ऐका तेव्हा 90,000 दिलतो त्या 90,000 मध्ये नंतर शेत आता आलं तिथं वरलं ऐकलं प्लॉट 7-8 लाख त्या 90,000 मध्ये तुमची काय शेट बी येत माझी मध्ये काढून गेलं त्या जगाची शेट येते ते तर हा की आता आपल्याला कळालंय तुम्हाला जगा लागायला जगाची किंमत लागू पाहिजे ऐकल्यावर आता एक फराट घेतलेला आहे 6,000ला घेतलो होतो तुम्ही घेतला का आता 5 लाख मला सांगा तेव्हा 6,000 10,000 मध्ये एकर शेत होतो एकर का काय तर होतं का नाही 10,000ला नाही 7,000ला होतं 7,000 तुम्ही शेत घेतलं गेलं तुमच्या तंड्यातलं 20,000ला 20,000 तुम्ही एक महिन्या किती दिलं 90,000 90,000 का गाडी घेऊन येणार होते अहो तर मायचं इसा काढलं ते ना कोण आहे आमच्या थोरल्या भावानं हां फक्त मला 10,000 दिलं बाकीचे मी सांभाळतो मायला म्हणून ठेवून घेतलं सांभाळलं नाही काय नाही जे माय गेली माहेरला
लेकीकडं नवरा बायको माईचं संदूक फोडले 10,000 20,000 होतं आणि दोन शोधून होतं पार घेऊन का बसले आल्यावर का शनकाला जाऊन बसलं असं सगळं कामं किराक झाले हातानं मारलं आमच्या भावानं माईला मिळून अरे भावना भावानं मग ते चूक तुमची आहे ते तुमच्या का अरे माझं संदूक पडलं चूक माझी मग तुम्ही काय केलं तुम्ही कुठे गेलो दारू मी पेपर गाडीवर होतो पडलं तर नाही मटका आपल्या डोक्यात एकच मटका जेवण मटका दारू अहो हिनं वायलं होतं मिळून होतो आम्ही ते कसं अडकलं होतं मालक अरे मिळून असताना आता तुम्ही दोघं भाऊ गेलो बर भावानं कितलं ऐकलं 20,000 ऐकलं तुम्हाला 10,000 दिलं मग तुम्हाला ते मेवण्याला 90,000 दिलो की तिथं किती जिरलो कोण दिले की परत 90,000 मध्ये तुमची शट येणार त्याचा तिथं का शर्ट आलं तेवढंच मी आलं मरमान पोरानं म्हणलं मागायचं नाही म्हणलं पोराच्या हातात दिला मागायचं नाही जायचं नाही म्हणलं तिकडे भेटलो का तेव्हा 90,000 तुम्ही त्यानं 10 एकर शेत घेतला तेवढ्यात किती एकर शेत मेहण्याला 16 कराय तुम्हाला किती आहे नाही नोकर राहू द्या मग कोण मी मग अंडी भरायला होतो त्या कडूला तर पण त्यानं त्या अंडी भरायला त्यानं होतो तुम्हाला अलीकडे तिथं थडका करा तुमचं तिथं पाणी भरायला होतो आता त्या बोरामध्ये मी पाटील असेल त्यानं ऐकून घ्या हां मला बोरामध्ये सगळं सलट माझं हो, पुढचंच बोलते ते जन्मल्यापासून हम्म. कुणाच्या ताब्यात असं गेली नाही मी नोकरी केली नाही आलं का लक्ष कुणाचं शेण उचललं नाही हम्म. रट्ट्यावर जाऊन आळणं जाऊन 50 किलो पांढरी जाऊन आणतो तो हम्म. त्या दुष्काळात असं आळून खजुरून असं येत होतो आता आम्ही होण्याला 16 एकर शेत तुम्हाला किती एकर शेत मला जाय भाऊ. मग मेवण्या बी नोकर राहिला परवडत दुसऱ्या येण्यापेक्षा हा, हे मेवण्याला माझं मला चालला आणि तो गड्या माझा त्याला अल्ला भला केले का म्हणा मी आता मला सांगा आता तुम्ही सांगतो ऐका हम्म. आमचं पोरगं तुम्हाला दोनदा म्हणलं नाही हम्म. कामाला जाऊ नका म्हणलं का नाही म्हणलं का तुमच्या तोंडावर कसं म्हणलं हळूहळू करत तो करतो घरच्या म्हणून म्हणल्यावर गपचूप गाव करणार म्हणून सांगितलं हां जायचं नाही म्हणताय आता सांग आता आणि 10 एकर शेत आहे मेवण्या 50 का विना मला का आलं मेवण्याची पोरं काय करतात हो मेवण्याची पोरं काय करतात ढाबा कोणचं मेवण्याची पोरण प्या कोणचं ती बोरामीच्या बरं म्हणच कुठला आहे देवशिंग आहे बोरामी काय तुम्हाला बोरामीला कोण आहे नेहमी आहे देवशिंगाला किती एकर शेत आहे जंगड होतं हो हा बोरामीला किती एकर शेत आहे देवशिंगाला किती शेत 16 एकर हां ऊस किती एकर आहे ऊस नाही असं काय तुला कसं माहिती गेलं जवळ देवशिंग कोणतं कुठलं देशुंग आहे हे तुळापूर तालुक्यातलं हा? तुळापूर तालुक्यातलं दोन आहे ते देशुंग आहे तुमचं कोणतं आहे इकडं आपलं निलेगाव माहिती आहे का निलेगाव तालुका कोणता आहे तुळजापूर मग आम्ही का बंबईला मग तुळापूर म्हणतो का दोन तो देवशिंग आहे ते दोन हे का त्या तुळापूर हायवे आहे का नवदूत तुळापूर रोड त्या रोडवर की ते नाही हो हां. इथं आहे निलेगाव पशी म्हटलं तर कुठं आलं नवदूत पिशा येतं का आता अवघड आहे कशाला पांडू अरे तसं कसं तू वगैरे आहे का मला कधी कसं पुन्हा कवा बघा ते लिगीच करते ते मालक आमचे आता चाच्याचं तुमचं वय आहे का बसून खायचं दिवस आहे ते नाही आमचे पोर ऐका मेहण्याची पोरं आहे थांब मेहण्याची पोरं आहे लेकरं येतात आहे ते की काय करतात एक वारलं एक शेती करतं एक मिशन जाता तुम्ही की नाही कसली मग थांब मशीन असली करताय नका ना मध्ये वाचलं मला लाकड गाव पाहिजे मग त्यानं महिन्याला लाख रुपये कमवतोय कलम काय काय कमी नाही मग ऐका त्याला सांगतोय का त्याची लाकडं उचला तुम्ही राहू मला ऐका तुम्ही पडतंय काय त्याला उलट फायदा नाही गेलं त्याने होय चाच्या 16 एकरचे दिले ना चाच्या आता तुम्ही नाही बी गेलं तर त्यात उलट फायदा आहे अहो चाची मला सांगा 13 एकरचे 16 एकरचे दिले 13 आणि 16 घरचं किती एकर होतं त्याला शेत बापाचं किती होतं शेत बापाचंच आहे तिने का शेटे कमीले ते हां मग तुमची तुम्ही काय हाडलो त्यांनी कमी ठेवलं तर बापाचंच आहे मेहनी किती तुम्हाला मेहनी हा मेहनी किती एकच आहे एक मेहून आहे 16 एकर शेत अजून म्हातारीच्या नावानं 3 एकर जमीन आहे हां आता सही करायला ये म्हणलं ते बाई आणि मेहण्या किती तुम्हाला मेहनी शेत घ्या की तुम्ही काय अभ्यास
हा? कब्जा मारते तुम्ही एक कर. कच्ची कटिंग त्यांची आहे कोण आहे ते घीच्या काय नाही पोरग आहे नावसं करून घ्या पहिलं म्हणून म्हणाले म्हातारीला महिन्यावर तो मेहणे नाही एकच आहे म्हणलं नाही बायकोला बहीण मी नाही. आ तुझी आहे काय नशीब आहे तुमचं मग तुम्ही काय करा म्हणताय काय बरं ऐका तुम्ही तिकडे सासवड अपेक्षा करता तुम्ही काय कमी लो बापाचं असल्या ते काय इच्छा तुम्ही बी? अहो समुद्र होतं विषयकर ते सुरतदाजीनं काय कारखाना काढले बा तिथं ते पावसा बिराचा कारखान्याविषयी आमचंच होतं हा ते गाठलो तिथे हा होतं ते 15 का 20 एकर शेत होते 16 एकर होते हा. तिथं कोण इकलं याने गाठली भावानं ऐकलं दोघं मिळून रे भावात नाव खराब फक्त नाही भावानं का आम्ही सांगितलं इकडे नुसतं कृषी गवत आता काय करायची शेती नंबर उसव गेला तिथं ते कुठं केवढं समुद्राला समुद्र 6,000ला ऐकलं ते रोड असलेलं आहे 6,000ला ते गेलं 16 एकर गावात किती होतं म्हणजे गावात किती होतं कदरम शेत काय कदरम किती एकर होतं शेत 4 एकर आहे. अरे हम्म. आजीचं हे माहेर ते किती एकर होतं हे बी आलतं हे म्हैसचं हो म्हैसला गेलेलं खोबाला गेलेलं 3 एकर होतं हा ते 3 एकर हा 18 एकर म्हणजे तुम्ही 18 गाव अरे, ते ते 16 इकल्यावर घेतलं तिनं ते 16 आहे 3 एकर म्हणजे या भाद्रावनं आयुष्यात 20 एकर पार केले खाल्ले 20 एकर आणि जोरे क्वालिटी आहे मात्र पण 20 एकर पार केले गबराई त्यानं बसला एसी मध्ये आणि तुम्ही आता गाणी सुन औषध बंगल्यामध्ये नाही शेट बांधतो जेवढे औषधमध्ये मुस्लिम समाजाचे आहेत, सगळे खुलाबीस म्हणजे हो का ऐकून घ्या तुमची बहीण का माझी बहीण लेख आलं का दोन्ही पोराला पलंग गादी भांडी आमची बायकोने दिली पोरा त्याच्या तिच्या पुरीला त्याच्या पोरला का कोणाच्या हा, भावाच्या कोणाच्या तुमच्या तुमच्या का तिच्या भावाच्या पूर्वाला रे लग्नात हो हा, शादीमध्ये लग्नात मग टाकलीचं जमलं त्याला भांडे पिंडी दिलो तिकडं 2,000 गेले इकडे 4,000 गेले मग आता ते उपकार कुणाचा आहे माझा आहे का तिचा आहे जाणे पाहिजे का नाही त्या कडूला ते तुमच्या किडा होता म्हणून तुम्ही जिरून घेतलो माझ्या करा म्हणाल ते झालं तुमच्या किडा असं बोलणं हे बेकार आहे मग तुम्हाला कोण करा म्हणाल का ते नाही अरे म्हणतो कसं बोलतो आता आता काय तर करावं घरला बोवायला आल्यावर जे करावं होतं का नाही आवडं मग आपलं स्वतःचं घर पार करून आता लय दिवस झालं ते पार करून जरा तर तुम्ही नाही उलट नाही गेलं त्याला भारी आहे यायला असले गाडी काय करा म्हणते कोण त्याला तुम्ही मेळा म्हणते दारात उभा देत नाही आता त्यानं ते आपटोड मारते ना. तर काय झालं त्यानं तालुक्याच्या औषधाला त्याचा बंगला आहे 40 लाखाचा बंगला आहे त्याचं कोणाचं भावाचं बंगला आहे का ह्या 5 पोरं आहे ते भांडं खालीवर उडलं ते तुम्हाला का माहीत आहे तुम्हाला पुरी आहे नाही नाही पुरं तेवढे काय वरून ऑपरेशन केलं हो हा वरून केले ते ऑपरेशन वरून ना हं? कर पोरगे बाई जाते म्हणून सांगितलं डॉक्टरचं सोलापूरचं वरून ऑपरेशन करावं होतं तेव्हा किती खर्च आलं 1,600 रुपये आले फक्त पोराला काय बी नव्हतं पोरग शिकलंय 10वी शिकले पुढे शिकली हां शिकल नाही मग हिला 8ला गाठलं होतं 3,000 भरून ते बी शिकल नाही ते बी माय गाठलं तुम्ही ट्रक चालून काय किलो सांगा 35 ट्रक चाललो काय किलो का करावं ट्रकचे पैसे काय किलो भरती हे मान हं. मग तुम्ही लक्ष नाही करायला जरा बी नाही नाही यांना तो नाद कारभार तुमच्या हातात दिल्यावर मग तुम्ही लक्ष आता सांभाळून घेणार अरे यांना नाद एकत हे हवा ध्यान तिकडे हवेत गुंगीत याने हवे तो जेवणी आता होती माझा पण दारू पेणे मटका खेळणे दारू पेणे मटका खेळणे आणि पाया जाऊन नाही काय तर नाही. चला जाऊ कुठं जा जरा तुम्ही तुम्ही तर आमच्या किराया जायचं उमरा म्हणलं की जायचं. उद्या जो हा? आता 3 वाजले जाऊन यायला असं होतं उद्या जो आता काय झालं की फवाराचं तर हं. आता ते उद्या आलो दुपारी आलो ते खाल्ली तेवढं मुगाची मारू बस मग आम्हाला असं जावं चालत मग ते तुमचा प्रश्न आहे ते असं आहे सकाळी हँडल तो का नाही सकाळी नाही तुम्ही बरं 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 हां. झालं हो बाबा चुक झालं आमचं तर कुठे खाली गेला हां, खायचं